पूजा खेडकर प्रकरणात अनेक अंगांनी अनेक पद्धतीनं तपास करणाऱ्या तपास यंत्रणांचं सध्या काय सुरू आहे हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ज्या पूजा खेडकरांना यूपीसी समोर हजर राहून त्यांचं म्हणणं मांडायचं होतं त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि तोपर्यंत यूपीसीने त्यांची कारवाई एका अर्थाने रोखून धरली आहे, स्थगित नाही तर रोखून धरली आहे। दुसरी कारवाई आहे अर्थातच दिल्ली पोलिसांची, ज्यांनी पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये फोर्जरीची केस दाखल केली आहे। मात्र त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कोणती कारवाई किंवा तपास केला आहे का हे अजून समोर आलेलं नाही। तिसरा घटक आहे तो पुणे पोलिसांचा, ज्यांनी 3 समन्स पूजा खेडकर यांना बजावलेली आहेत, त्या आलेल्या नाहीयेत। त्यानंतर पुणे पोलिसांनी काही कारवाई केली आहे किंवा कोणतं पाऊल उचललं आहे असं दिसलेलं नाही। आणि चौथा घटक किंवा चौथी एजन्सी आहे ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ज्या विभागाकडून दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी केली जाते। खरं तर या दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये 2014 साली खुली चौकशी सुरू करण्यात आली। ही चौकशी दिलीप खेडकर जेव्हापासून प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये नोकरीसाठी दाखल झाले तेव्हापासून 2014 या कालावधीमध्ये त्यांनी कमावलेल्या मालमत्तांची होती। मात्र पुढं या चौकशीचं काहीच झालं नाही। 10 वर्षामध्ये या चौकशीतून काय निष्पन्न झालं हे समोर आलं नाही। मात्र आता या चौकशीने वेग घेतलाय असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधले अधिकारी सांगतायत। मात्र हा वेग कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट नाही। दरम्यानच्या काळात 2018 साली आपल्यासोबत असलेल्या तानाजी गंभीरे यांनी दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार दाखल केली आणि या तक्रारीसोबत दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांचा कच्चा चिठ्ठा, त्यांना मदत करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची माहिती हे सगळं दिलं। 2018 साली त्यांनी हे दिल्यानंतर त्यावरती काही झालं नाही। 2023 साली तानाजी गंभीरे यांनी पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांची तक्रार आणि त्यांच्याकडच्या माहिती पुन्हा एकदा दिली, तरी देखील काही झालं नाही। मात्र जेव्हा पूजा खेडकर यांनी खोटं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर करून IAS पद मिळवलंय हे जेव्हा समोर आलं तेव्हा अचानक या सगळ्या यंत्रणा जाग्या झाल्या, ज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा देखील समावेश होता। आणि जो विभाग तानाजी गंभीरे यांच्या 2 तक्रारींना दाद देत नव्हता त्या विभागाकडून तुम्हाला संपर्क साधण्यात आला आणि पुन्हा एकदा तुमच्याकडून माहिती घेण्यात आली, बरोबर? आता या ठिकाणी मी 2 गोष्टी स्पष्ट करतो। 2 म्हणी आहेत, मी मराठवाड्यातला आहे। कुंपणच शेत खातंय आणि आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं। 2014 पासून 19 आणि 19 पासून 23 पर्यंत नाशिक परिक्षेत्रातल्या अहमदनगर ACB कार्यालयानं काय केलं किंवा केलं का नाही केलं हे सगळं तोंडी सांगण्यात येत आहे, पेपरवर काही नाही। मला मूळ तक्रारदार म्हणून मला काही सांगण्यात येत नाही। कुठल्या अधिकाऱ्याची कुठल्या राजकीय दबावाची ही पाठराखण करतात, मनधरणी करतात हेही मला माहीत नाही। पण आज मला जो अनुभव आला, मला जे आज पत्र मिळालं की माझं प्रकरण नगर परिक्षेत्र नाशिक विभागाच्या अहमदनगर ठिकाणी वर्ग केलंय, जे अतिशय त्याच्याकडे येणारच होतो। म्हणजे तुम्ही जी तक्रार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती ती आता नाशिक परिक्षेत्राकडे वर्ग करण्यात आली आहे। म्हणजे नाशिकमध्ये जी 2014 पासून दाखल असलेली तक्रार आहे त्या तक्रारीसोबतच आता तानाजी गंभीरे यांच्या तक्रारीचा देखील तपास होणार आहे। म्हणजे एकच नाशिक परिक्षेत्राचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याचा तपास करणार आहे। याला तुमचा आक्षेप काय आहे? माझा आक्षेप असा आहे की मी तक्रारदार म्हणून पुण्याचा, दिलीप खेडकरांच्या मॅक्झिमम मालमत्ता पुण्यात, दुसरी गोष्ट ते मूळचे नगर जिल्ह्यातले पाथर्डी तालुक्यातले आहेत, त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत, नातेसंबंध आहेत, ब्युरोक्रेसीमध्ये त्यांचे डीप संबंध आहेत, राजकीय डीप संबंध आहेत। 2014 पासून 24 पर्यंत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून हे प्रकरण दाबून ठेवले असा माझं मत आहे, व्यक्तिगत मत आहे। हे प्रत्यक्षात काय आहे, गोपनीयतेच्या नावाखाली 10 वर्ष एवढी गोपनीयता काय असू शकते जे 10 वर्ष हे प्रकरणच बाहेर येऊ शकत नाही, एवढे पुरावे देऊन काही केलं जाऊ शकत नाही। तर हे प्रकरण नगरला त्यांच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये पाठवणं हे सगळ्यात चुकीचं आहे, हे कायद्याला धरून नाही। 10 वर्ष काय केलं ह्याचं उत्तर ACB कडे नाही। मुळात तुम्ही मागितलं
हो, विचारलं 10 वर्षात काय केलं तुम्ही, हे मला सांगा. तुम्ही मला हे का कळवलं नाही की तिकडं प्रकरण चालू आहे, माझं तिकडं वर्ग केलं आहे. मला नाशिक ACBनं किंवा अहमदनगर ACBनं आजपर्यंत का बोलवलं नाही, की तुमच्याकडे काय ॲडिशनल पुरावे आहेत. 2014 पर्यंत जी चौकशी आहे ती बंद झाली आहे, चालू आहे तर त्याचं स्टेटस काय आहे, याच्यामध्ये गोपनीयता काय आहे. तक्रारदाराला सांगणं योग्य आहे की अयोग्य आहे. तुम्हाला जे सांगायला पाहिजे होतं जे सांगितलं नाही. आता तुमची तक्रार नाशिक परिक्षेत्राचेच अधिकारी तपासणार आहेत आणि आता नाशिक परिक्षेत्राचा भाग असलेल्या अहमदनगर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांचा तपास वर्ग करण्यात आला आहे. मात्र तुम्ही म्हणताय की अनेक मालमत्ता ज्या आहेत त्या पुण्यात आहेत. तुमच्याकडे त्यांच्या मालमत्तांचा जो तपशील आहे तर तो थोडक्यात सांगा. थोडक्यात यासाठी की खूप काही आहे, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं मोठी सांगा की काय. त्यांच्या 9 कंपन्या मला माहीत आहेत. त्यातली एक कंपनी 2022 स्थापन झालेली आहे, त्याचे डायरेक्टर दिलीप खेडेकर आहेत. ती लोकसभेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा लपवलेली आहेत. पुण्यात बंगला आहे, पुण्यात जमिनी आहेत, 8-9 फ्लॅट्स आहेत. जमिनी अशा आहेत की ते इंडस्ट्रीचं शेड आहे, हायवे टच जमिनी आहेत, बारामती तालुक्यात जमिनी आहेत. ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी ह्या प्रथमदर्शनी त्यांच्या नावानं आहेत. आता दुसरा प्रश्न याच्यात आहे की ह्या त्यांच्या नावाच्या आहेत, अशा बेनामी किती आहेत ह्याचं पण संशोधन घडणं गरजेचं आहे. आणि याची बऱ्यापैकी माहिती त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिली, असा दावा त्यांच्याकडून केला जाऊ शकतो. ह्या त्याच मालमत्ता आहेत. ह्या मालमत्ता मी 2019 साली सांगितल्या होत्या. मी इन्कम टॅक्सला 100 कोटी जर दाखवलं उत्पन्न, तर ह्याचा अर्थ होत नाही की ते 100 कोटी माझ्याकडे कायदेशीर मार्गाने आलेले. त्याचा सोर्स ऑफ इन्कम हा चेक करणं नक्की किती आहे, नक्की 40 कोटी आहे का किती आहे हे तपासण्याची गरज आहे. बरोबर. हां, तर 50 कोटीचे ॲलिगेशन होते, त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आता आणखी परत जसे हे सगळं प्रकरण बाहेर आलं, आणखी अनेक माझ्याशी संपर्क साधतायत. या मालमत्तेच्या व्यतिरिक्त अनेक नातेवाईकांच्या नावावर यांनी मालमत्ता घेतल्यात असंही मला अनेक जणांकडून कळतं आहे. त्याचे आणखी तपास चालू आहे माझ्याकडं. पण एकंदरीत हे प्रकरण नगरला ट्रान्सफर करण्यामागं कायदेशीर बाजू तपासली आहे का हे माहीत नाही. ह्याला कायदेशीर आधार आहे का हे सांगण्यात आलेलं नाही. मुळात ACBची जी रचना आहे, ACBमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली असता त्याला एक पद प्रमोशन करून दिलं जातं. तर नगर हा उपविभाग आहे, हा मेन रेंज नाही. तिथं एवढं कॉम्पिटन्स आहे का, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, तेवढी कॅपॅबिलिटी आहे का. तुम्ही संशय घेताय ACB कडून या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरंच तपास होईल का, आणि या संशय घेण्याला काही कारणं आहेत. अर्थात ती हीच आहेत की 2014 पासून जी खुली चौकशी सुरू होती त्या चौकशीतून काय निष्पन्न झालंय समोर आलं नाही. आणि त्याचबरोबर एक पत्र देखील मध्यंतरी आपण दाखवलेलं होतं, जे पत्र दिलीप खेडकर यांच्या स्वतःच्याच प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आहे. पत्र म्हणण्यापेक्षा एक त्यांनी त्यांचा जो काही एक रिपोर्ट आहे आणि त्यामध्ये दिलीप खेडकर नक्की काय करतायत, कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना त्रास देत आहेत हे त्यांच्याच खात्यांनी नमूद केलेलं आहे. मात्र पुढं काहीच झालं नाही. आता होईल असं वाटतं तुम्हाला? 2 वेळेस महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळाची इन्क्वायरी सुरू होती, आजपर्यंत ती पूर्ण झाली नाही. ACBची 10 वर्षात इन्क्वायरी पूर्ण झाली नाही. मला खरं सांगायचं हे पूर्ण अपेक्षाभंग आहे. नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्यात सरकारकडून, काय अपेक्षा ठेवाव्यात यंत्रणाकडून, हा चाललेला सावळा कारभार हा आमच्या लक्षात येतो, सर्वसामान्यांच्या लक्षात येतो. शेवटचा पर्याय न्यायव्यवस्था आहे, जे आम्ही न्यायव्यवस्थेचा दरवाजा खटखटू. पण जर पुराव्याशीच छेडखानी झाली मुळात, तर मात्र खूप अवघड बाब असते ही, आणि ह्याच्यामध्ये हे होण्याची जास्त शक्यता आहे. कारण ACBनं त्यांची विश्वासार्हता गमावलेली 10 वर्षाच्या कारभारामध्ये काही न करण्यामुळे. आता या पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी काय काय केलं हे एव्हाना बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवणं किंवा दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र मिळवणं, एक ना अनेक हॉस्पिटलमध्ये त्यासाठी अर्ज करणं, कॅटमध्ये केस देणं, आणि त्याच्या पुढचा बराच असा भाग आहे की जो अजून समोर यायचा आहे की जे दिल्लीतील एम्स हॉस्पिटल खरं तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. त्या एम्स हॉस्पिटलमध्ये काय घडलं आहे की आधी ज्या UPSCनी या पूजा खेडकर यांना IAS
म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे, कारण त्या वैद्यकीय तपासण्यासाठी येत नाही आहेत आणि पुन्हा तेच UPSCचं बोर्ड जे आहे ते तयार होतं आहे आणि एम्समध्ये असं काय घडलं हे समोर आलेलं नाही. मात्र या सगळ्यांसाठी अर्थातच मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आणि हा पैसा या दिलीप खेडकर यांनी त्यांच्या या नोकरीच्या कालावधीतून कमवलेला आहे असा तुमचा आरोप आहे. हो, नक्कीच. मी दुसरा इन्कम सोर्स काय आहे? सरकारी अधिकारी व्यवसाय करू शकत नाही, सरकारी अधिकारी नोकरीच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. जर तसं करायचं असेल तर त्यांना ते कळवावं लागतं, जोडीदाराचं सुद्धा कळवावं लागतं. दरवर्षी 31 मार्चला याचे रिटर्न्स भरावे लागतात. अर्थात तेही तपासले जात आहेत. आता पूजा खेडकर यांनी जे काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दाखल केलं आहे तर त्या अनुषंगाने त्यांच्या आईवडिलांचे IT रिटर्न्स पण तपासले जात आहेत. दुसरी गोष्ट की त्यांच्या आईवडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का हेही देखील तपासण्यात आलं आहे. खरं तर घटस्फोट झाला होता. 2009ला त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, 2010ला तो मंजूर झाला, याची कागदपत्रं आहेत. मात्र त्यानंतर देखील हे दोघेजण म्हणजे दिलीप आणि मनोरमा हे पती पत्नीसारखे राहत होते याचे देखील पुरावे आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमधले फोटो आणि व्हिडिओ तर आहेतच, मात्र नुकतीच जी लोकसभेची निवडणूक झाली 2024ची त्यामध्ये प्रतिज्ञापत्र जे दिलीप खेडकर यांनी सादर केलं त्यामध्ये मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावावरती ज्या मालमत्ता आहेत त्याचा तपशील देखील देण्यात आला आहे. तर हे असं सगळं गौड बंगाल आहे आणि हे गौड बंगाल वेगवेगळ्या यंत्रणा तपासतायत. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्ही 2018 पासून याचा फॉलोअप घेताय, तुम्हाला काय आढळलं आहे याच्यामध्ये की असे काय आहेत दिलीप खेडकर की ज्यांच्यापर्यंत तपास पोचतच नाही किंवा कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की लॉजिकल एंडला यायला पाहिजे ती येतच नाही? सगळ्यात महत्त्वाची मला तपास यंत्रणांकडं जो अभाव दिसला तो इमानदारीचा. इमानदारी असती तर कुठलंही प्रकरण अशा प्रकारे रेंगाळत नाही. जर याच ठिकाणी एक उदाहरण देतो, एखाद्या राजकीय व्यक्तीला व्यक्तिगत डॅमेज झाला असता तर सगळ्या तपास यंत्रणा ह्या खडबडून जाग्या झाल्या असत्या. पण इथं सर्वसामान्याला डॅमेज झालेलं आहे. जो पैसा हा सर्वसामान्याच्या खिशातून भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवलेला गेला आहे याचं कुणालाच काही पडलेलं नाही. तर जिथं जाईल तिथं खाईल आणि जिथं अडकेल तिथं पोहोचवील, ह्या प्रकारचं व्यवसाय सगळा चालल्यामुळं आजपर्यंत त्यांना कोणी पकडू शकलं नाही किंवा पकडलं नाही असं यातून ह्या सगळ्या 10 वर्षाच्या घडामोडीतून दिसतंय. जर यंत्रणा IAS IPS अधिकारी हे केडर ऑफिसर असतात, त्यांच्यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च केलेला असतो, त्यांना वेल ट्रेनिंग दिलेलं असतं, मुळात त्यांचा IQ सुद्धा मोठा असतो, त्यांना म्हटलं की सगळं काही तपेलं तलवार सगळं काही कळतं. मग माझी तक्रार इतकी सविस्तर होती, पुराव्यानेशी होती, ही अधिकाऱ्यांच्या वाचनातून सुटली कशी? ही तक्रार पुण्यावरून नाशिकला पाठवली असं मला सांगितलं, नाशिकहून सुटली कशी? नगरहून सुटली कशी? मुख्यमंत्री कार्यालयातून सुटली कशी? उपमुख्यमंत्री कार्यालयातून सुटली कशी? मग खरंच हे कॉम्पिटंट आहेत का हा प्रश्न निर्माण होतो. नाही, आता एक उलट प्रश्न पण तुम्हाला विचारता येऊ शकतो जो विचारायला हवा की तुम्ही दिलीप खेडकरांच्या पाठीमागे इतके हात धुवून का लागलेला आहात की तुमच्याकडे ही सगळी माहिती कशी येते? हां, मुळात म्हणजे मी एक इंजिनियर आहे आणि मला तपास कसा करायचा याच्याबद्दल माहीत आहे. मी परदेशात अनेक देशांमध्ये काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर मी पर्यावरणात काम करतो. मुळात खेडकर काळे का गोरे हे मी पाहिलेलं नाही. पर्यावरणात काम करत असताना जेव्हा ते पुणे कार्यालयात काम करत होते, माझ्या काही तक्रारी होत्या. त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी मी जेव्हा काय झालं हे बघायचो तर त्याच्यामध्ये विविध नोटिसा दिल्या असायच्या आणि पुढं काही कारवाई व्हायची नाही. तर मला सरप्राईज व्हायचं की हे नेमकं काय चाललं आहे. म्हणून मी MPCBच्या वेबसाईटवरच बघायचो की अनेक कंपन्यांना शोकॉज नोटीस, क्लोजर नोटीस, प्रपोज डायरेक्शन काढायची आणि पुढं काहीच होत नसायचं. आता त्या नोटिसांमधून असं दिसायचं की पर्यावरणाचं प्रचंड मोठं नुकसान केलं काही इंडस्ट्रीजनं. एकतर तुम्ही त्याला पर्यावरणाचं नुकसान भरपाई केली पाहिजे, त्याच्यावर क्रिमिनल केस केली पाहिजे, हरित लवादामध्ये गेलं पाहिजे, पण असे हे अधिकारी काही करत नव्हते. मग कुतूहलानं मी सुरुवात केली चौकशीला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की अरे बापरे, हे अधिकारी तर खूप पोहोचलेले आहेत आणि हे असं असं करतायत. कागदोपत्री सगळं दिसलं
मग यांची मालमत्ता तपासली आणि मग मी कळवलं. व्यक्तिगत माझी त्यांची काही दुश्मनी नाही, त्यांची नाही तर कोणाचीच नाही आहे. माझा लढा हा यंत्रणेशी आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना कळवण्याचं. मी जेव्हा माझ्या मूलभूत अधिकाराबद्दल बोलत असतो, मी जेव्हा सरकारला यंत्रणेला टोचवत असतो, त्याच्या अगोदर संविधानातलं आर्टिकल 51 हे तुमच्या कर्तव्याबद्दल बोलतं की तुम्ही काय कर्तव्य केली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकाराबद्दल बोलण्याची गरज आहे. जसं तुम्ही जर आज काम नाही केलं तुम्हाला घरी खायला भेटणार नाही, तसंच तुम्ही जर तुमची कर्तव्य पार पाडली नाहीत एक सजग नागरिक म्हणून, एक विसल ब्लोअर म्हणून, तर तुम्हाला तुमचं भवितव्य, तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे खूप अंधकारमय होईल. गुंड प्रवृत्तीच्या उफाळून येतील, भ्रष्टाचार माजेवेल सिस्टममध्ये. म्हणून एक विसल ब्लोअर म्हणून मी वेगवेगळ्या यंत्रणांना कळवतोय. खेडेकर हा एक भाग झाला. माझ्या अनेक ज्या भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना मी वेळोवेळी यंत्रणेला कळवत गेलोय. असं नाही कळवत गेलो की मी न्यायालयात जातोय. मी न्यायालयात केसेस दाखल केल्यात, काही उच्च न्यायालयामध्ये आता पेंडिंग आहेत, काही पुणे कोर्टात पेंडिंग आहेत. तर कुठलंही प्रकरण मी हातात घेतलं की ते तडीस नेतो. त्याच्यामुळं मी एक विसल ब्लोअर सजग नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय. म्हणजे मला माझ्या पुढच्या पिढीला आणि प्रत्येकाला स्वाभिमानानं जगता येईल आणि आपल्या अधिकाराबद्दल सरकारला, यंत्रणेला जाब विचारता येईल. आता खरं तर सर्वसामान्यांचा अनुभव प्रदूषण नियंत्रण मंडळाबद्दल असा असतो की हे खातं नक्की करतं काय, हा विभाग नक्की करतो काय, असा अनेक जणांना प्रश्न पडतो. अनेकदा एखाद्या कंपनीकडून प्रदूषण होत असेल तर त्या कंपनीला नोटीस दिली जाते, प्रदूषण तसंच सुरू राहतं. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांकडून होणारं प्रदूषण आपण पाहतो. शहरांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वाहनं असतील किंवा उद्योग असतील यातून होणारं प्रदूषण पाहतो. किंवा कधीतरी गणपती विसर्जनाच्या वेळी बातमी येते की आवाजाचं प्रदूषण इतकं होतं, ते इतकं डेसिबलमध्ये नोंद झालं आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक नोटीस दिलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर इतकं असं अडगळीत पडलेलं असं वाटतं लोकांना की हे प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे फक्त पांढरा हत्ती आहे, हे काही फार काही करते असं दिसत नाही. मात्र या प्रदूषण नियंत्रण मंडळाला किती अधिकार आहेत आणि यामधले अधिकारी काय करतात, अर्थात सगळे अधिकारी करतात असं आपण म्हणू शकत नाही. मात्र दिलीप खेडकर यांच्या माध्यमातून हे समोर आलं. खरं तर प्रदूषणाचे किंवा पर्यावरणाचे प्रश्न आज इतके गंभीर आहेत, या सगळ्या गंभीर प्रश्नांना भिडण्याचं पहिली जबाबदारी जी आहे ती अर्थातच या प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र करताय काय हे मंडळ किंवा विभाग तर हे. मी आजच्या या सर्व चर्चेच्या माध्यमातून 2 मुख्य आव्हानं करेल सर्वसामान्याला आणि माझ्या सर्व बांधवांना असेल तरुण पिढीला, की शांत बसू नका. कायदेशीर मार्गाने लढा आपला चालू राहिला पाहिजे, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये गेल्या 30 वर्षाचं ऑडिट झालं पाहिजे. हा पांढरा हत्ती नाही. यांच्याकडं साधारणतः 2,500 ते 3,000 कोटीचे FD आहेत, ह्यातून जमा केलेले आहे. दुसरी गोष्ट, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या 30 वर्षात काय केलं ह्याचा हा एक पडताळणी केली पाहिजे. मी सांगेल की पेपर की काय जे म्हणतात तर पांढरे घोडे नाचवणे, मी सांगतो यांचा कन्व्हिक्शन रेट बघा, यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे, खूप कमी. तुम्ही तक्रारी आल्या किती, त्यातल्या सापळे किती होते, डिस्प्रपोर्शनेट असेट्स म्हणजे अपसंपदेच्या किती होते, आणि त्या तक्रारीचं काय झालं, किती FIR झाले, किती प्रोसिक्युशन झालं आणि कन्व्हिक्शन रेट काय आहे. याच्यात सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे तुम्ही जर तक्रार केली अँटी करप्शन डिपार्टमेंटला तर तुम्हाला तुमच्या तक्रारीवर काय कारवाई केली हे कळवलं जात नाही. तुमच्या परस्पर ह्या तक्रारी गोल गुंडाळ्यात डिस्पोज ऑफ केल्या जातात आणि त्यांना जे गोड बंगाल करायचं आहे ते केलं जातं. अशा 2 प्रकरणामध्ये घडलंय. त्याच्याबद्दल मी लवकरच उच्च न्यायालयात जाणार आहे आणि याच्यामध्ये ACBचेच काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत, त्यांचीच तक्रार होती, त्यांनीच एक तक्रार डिस्पोज ऑफ केली होती. तर ACBची विश्वासार्हता ही तपासली पाहिजे, म्हणजे खास करून नाशिक आणि अहमदनगरची. पुण्याबाबत मी नाही बोलणार आहे कारण पुणे विभागानं व्यवस्थित कारवाई केलेली आहे. दुसरी बाब, प्रदूषण नियामक मंडळ आणि ACB ह्या दोन्ही संस्थांचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची मार्फत कमिटी नेमावी, कॅग नेमावं आणि ह्यांचं आर्थिक ताळेबंद, यांच्या कार्यवाहीचा ताळेबंद चेक करावा, असं मी ह्या माननीय सरकारला माझी विनंती आहे. तुम्हाला गेल्या 30 वर्षात काय काळबेरं झालंय आणि सर्वसामान्याला किती चुना लागला आहे हे सगळं समोर येईल. या नोटवरती आपण ही मुलाखत इथं थांबूयात. प्रश्न पूजा खेडकर किंवा खेडकर कुटुंबाचा तर आहेच,
पण त्याहून अधिक मोठा आहे. या खेडकर कुटुंबांच्या मागे काही जण लागलेत, माध्यमं सातत्याने रिपोर्ट करतायत असं कोणी म्हणू शकतं, परंतु या म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण मी जसं म्हटलं की हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण या खेडकर कुटुंबांनी जे काही केलं आहे त्यातून आपल्या यंत्रणा एक्सपोज होत आहेत. आपल्या यंत्रणा वेळोवेळी किती ठिकाणी मॅनेज झाल्या, किती ठिकाणी त्यांनी सत्य दडपलं, हे या सगळ्या प्रकरणातील माहिती जसजशी समोर येते त्यातून उघड होतं. त्यामुळं खेडकर कुटुंबियांचं जे होईल ते न्यायालयामध्ये होईल. न्यायव्यवस्थेवरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, बरोबर. मात्र या सगळ्या यंत्रणा मी जसं म्हटलं की UPSC कडून, एम्स कडून, त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नक्की काय आत्तापर्यंत कारवाई झाली आहे हे समोर येत नाहीये. ते समोर यायला हवं आणि त्यासाठी अर्थातच लोकांनी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.